मधल्या वेळेत खाण्यासाठी म्हणजे नाश्ताचा हा प्रकार समोसा रोल कसा बनवायचा मी तुम्हाला दाखवणार आहे. पार्टी आणि बड्डेसाठीही तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. खूप छान चविष्ट अशी ही रेसिपी तयार होते. हा रोल बनवण्यासाठी आपल्याला समोसा रोल बनवण्यासाठी आपल्याला मैदा लागणार आहे आणि बटाट्याची भाजी लागणार आहे. कमी साहित्यात आपण हा रोल करू शकतो. तर ही सोपी पद्धत तुम्हाला कशी बनवायची ते मी दाखवणार आहे. तर 1.5 कप मी मैदा घेतला आहे. आपल्याला 8-10 रोल ह्याच्यामध्ये तयार होतील. ह्याप्रमाणे आपण 1.5 कप मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि 1 चमचा छोटा चमचा मी ओवा घेतला आहे आणि तो कुस्करून त्यात टाकून घेतलेला आहे आणि 1 मोठा चमचा टेबलस्पून मी तूप घेतलेलं आहे आणि तूप सर्व बाजूनी पिठाला पसरून घेणार आहे आणि आता पीठ आपण हातानेच मळून व्यवस्थित घ्यायचं आहे. पिठाला तूप चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित पिठामध्ये तूप लागलेलं आहे. आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपण थोडं थोडं पाणी घालूनच पीठ मळायचं आहे. मी 3-4 टेबलस्पून पाणी पहिल्यांदा घातलं आहे आणि लागलंच तर आपल्याला परत पाणी घालायचं. मऊसर असं पिठाचा गोळा आपण तयार करून घ्यायचा आहे. जास्त सैल पीठ करू नका, लाटता येणार नाही व्यवस्थित. त्यामुळे आपण घट्टसर पण मऊसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता आपण पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया. आता आपण भाजी करून घेऊ. त्यामध्ये लागणारी स्टफिंग करून घेऊया. तर लसूण घेतल्या 8-10 पाकळ्या, 1 इंच आलं घेतलं आहे आणि 3-4 मिरच्या घेतल्यात. याप्रमाणे त्याची भरभरीत अशी पेस्ट करून घेतली. आता फोडणीसाठी 1 मोठा चमचा मी तेल घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा जिरं घातलं आहे. आता जिरं घातल्यानंतर 1 मोठा बारीक चिरलेला कांदा कापला आहे, मिडियम साईजचा कांदा आहे आणि त्यामध्येच आता आपल्याला पेस्ट घालायची आहे. जी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट केली आहे ती आपण 1.5 चमचे घातलं आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार घाला. कढीपत्ता घातला आहे आणि व्यवस्थित त्याला परतून घेणार आहे. कांदा थोडासा मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता मी उकडलेले 2 बटाटे होते, मिडियम साईजचे बटाटे, ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत. याप्रमाणे बारीक करून घेतलेत आणि त्यामध्ये मी आता टाकून घेणार आहे. आता ते बटाटे त्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. गॅसची फ्लेम स्लो करा, नाहीतर बटाटे आपले खाली लागू शकतील. आता मटार बॉईल केलेले मी 4-5 टेबलस्पून घालून घेतले आहे. 2 मिडियम आकाराचे बटाटे आहेत तर मी 5 टेबलस्पून मटार घेतले आणि त्यामध्येच हळद, आमचूर पावडर, धनेजिरा पावडर मी 1-1 छोटा चम्मच टाकलेला आहे आणि लाल तिखट टाकले. कलर येण्यासाठी थोडंसं लाल तिखटही टाका आणि चवीनुसार मीठ घातले. जेवढं भाजीला मीठ लागेल तेवढं आपण मीठ घालून घेतलं आहे. सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटे आणि मटार बॉईल केलेले असल्यामुळे आपल्याला भाजी परतायला फक्त 1-1.5 मिनटंच लागणार आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये काही शिजवायचं नाही आहे, फक्त फोडणी चांगली लागल्यानंतर मिक्स करून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आपण भाजी आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून आपण परतून घेणार आहोत. याप्रमाणे भाजी आपली तयार झालेली आहे. आता आपण त्यात कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि भाजी आता आपण थंड करत ठेवूया. भाजी थंड झाल्यावरती आपण रोल करायला घेऊया. याप्रमाणे आपली स्टफिंग म्हणजे समोसा रोलचं स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे. आता जो पिठाचा गोळा मी मळून ठेवला होता तो मी व्यवस्थित परत एकदा मळून घेणार आहे. मऊसर असा गोळा तयार झालेला आहे आपला, जास्त सैलही झालेला नाही आहे. आता त्याचे गोळे मी करून घेते. 8-10 गोळे त्याचे तयार होतील. याप्रमाणे आपण छोटे छोटे गोळे करून, छोट्या लिंबा एवढ्या आपल्या गोळे करून त्याची पाती लाटून घ्यायची. अशी थोडीशी लांबट आकाराची पाती लाटून घ्यायची. जास्त जाड ठेवू नका, नाहीतर आतल्या बाजूला पीठ शिजलं जाणार नाही. त्यामुळे शक्यतो आपण पातळच लाटून घ्यायचं आहे. आता त्याच्यात स्टफिंग मी 1 चमचा घालून घेतलं आहे. जेवढं पातीमध्ये बसेल तेवढं आपण स्टफिंग घालून घ्यायचं आहे. अर्ध्या बाजूला आपण अशी चाकूने कापून घ्यायचं आहे, म्हणजे रोलला अशी डिझाईन तयार होईल. याप्रमाणे आपण अर्ध्या भागावरती कापून घेतलं आणि जिथे कापलेलं नाही तिथे आपण गोल करून घेत आहोत. साईडचे कोपरे आपण दाबून एका साईडनी दुमडून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी दुमडून घेतल्यानंतर परत एकदा आपण गोल फिरून घ्यायचं आणि चांगलं आपण त्याचे टोक जॉईंट करून घ्यायचे आहेत आणि जॉईंट करून झाल्यावरती थोडंसं असं गोल करून घ्यायचं आहे, म्हणजे लांबट करून घ्यायचं आहे आणि आपण सर्व बाजूने आपण त्याचे जॉईंट पूर्ण बंद करून घेतलेले आहेत. याप्रमाणेच आपण दुसराही रोल करतो आहे. बघा, याप्रमाणे करून घ्या. अर्ध्या भागावरच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे.
आणि अर्ध्या भागावरती आपल्याला लांबट आकाराने भाजी टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित रोल करून साईडला आपण चिटकून घ्यायचं आहे. व्यवस्थित पॅक बंद करून घ्यायचं आहे आणि परत गोल करून आपण दुसऱ्या बाजूलाही चिटकून घ्यायचं आहे. बघा, ह्याप्रमाणे आपण पॅक करून घेतलेलं आहे. असेच सगळे रोल आपण करून घ्यायचं आहे. थोडंसं आपण हाताने फिरून घ्यायचं आहे. आता गरम तेल त्यामध्ये नको आहे, कडकडीत गरम नको आहे, मीडियम गरम झालेलं तेल आपल्याला तळायला हवं आहे. हे लक्षात घ्या, नाहीतर आपले रोल कुरकुरीत होणार नाही. मीडियम गॅसवरतीच आपल्याला तळायचं आहे. फास्ट गॅस करू नका, नाहीतर आपले रोल आतून व्यवस्थित भाजले जाणार नाही. आणि या मीडियम गॅसवरतीच आपण हे सर्व रोल आलटून पलटून फ्राय करून घेणार आहोत. तांबूस रंगावरती खुसखुशीत असे हे रोल तयार झालेले आहेत. बघा, याप्रमाणे तुम्ही सगळे रोल तयार करू शकता. मीडियम गॅसवरतीच आपल्याला तळून काढायचे आहेत. 2-3 मिनटातच आपले रोल व्यवस्थित तळून होतील. जास्त फास्ट गॅस करायचा नाही आहे आणि स्लोही करायचं नाही, नाहीतर तेलकट होतील. मीडियम गॅसवरती आपण हे सर्व रोल तयार करून घेतले. ही सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की करा. तुमच्याकडे पार्टी असेल किंवा पाहुणे येणार असतील किंवा मधल्या वेळेत तुम्ही नाश्ता म्हणून हा नाश्ता तयार करू शकता. ही रेसिपी तुम्हाला, समोसा रोलची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा. जर आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.